बोला सर, काय सांगाल सर आज? अवयवदान किंवा अंगदान हा अतिशय महत्वाचा परंतु फार चर्चेत नसलेला असा एक इनिशिएटिव्ह असतो. आपण गेल्या काही दिवसांपूर्वी बघितलं, नांदेडमध्ये टोके परिवार आहे, त्यांच्या घरामध्ये एक दुःखद घटना झाली आणि त्यानंतर ज्यांचं निधन झालं होतं त्यांचं ऑर्गन डोनेशन असल्यामुळे त्यांना ग्रीन कॉरिडॉर आपण उपलब्ध करून देऊन ते ऑर्गन ट्रान्सप्लांटची पूर्ण प्रक्रिया झाली होती. मात्र हे 1 किंवा 2 प्रकरणांपुरतं मर्यादित न राहता आपल्याला पूर्ण समाजामध्ये, शहरामध्ये याची जागृती करावी लागेल आणि त्याच हेतूनं आज डॉक्टर शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड यांनी ही रॅली आयोजित केलेली आहे. त्याबद्दल मी आयोजकांचं अभिनंदन करतो. यामध्ये विद्यापीठ असेल, इतर सगळे आपल्या आरोग्य विभागाचे सर्व अंग असतील, त्या सगळ्यांचा सुद्धा याच्यामध्ये सहभाग आहे. आणि यातनं हाच एक संदेश विशेषतः युवकांसाठी जाणं महत्वाचं आहे की आपण आपल्या मृत्यूच्या पश्चात सुद्धा या समाजाच्या कामी लागू शकतो आणि ते सर्वश्रेष्ठ दान आहे. कारण हे ह्युमन ऑर्गन जे आहे ते कुठल्या फॅक्टरीत बनू शकत नाहीत, कुठली आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा कुठली 3D प्रिंटिंग तेवढ्या नैसर्गिक पद्धतीचे ऑर्गन्स बनवू शकत नाही. त्यामुळे ह्याला एक इरिप्लेसेबल असा भाग म्हणून समजून आपण सगळ्यांनी जर ऑर्गन डोनेशनसाठी अर्ज केलेत तर मला वाटतं की खूप मोठी जागृती होईल, एक वेगळी चळवळ आपल्या समाजामध्ये निर्माण. आजच्या दिनी संदेश का देणार? संदेश माझा हेच राहील की आपण आयुष्यभर वेगवेगळ्या प्रकारचे दान करत असतो. हे एक अंतिम आणि अतिशय सर्वोच्च अशा प्रतीचं दान आहे जे आपण करू शकतो, जे मृत्यूच्या उपरांत सुद्धा या समाजासाठी लाभदायक असेल.